परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे एका 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय घटना घडली आहे। या घटनेमुळे पीडित मुलीच्या कुटुंबावर तसेच संपूर्ण बंजारा समाजावर मोठा आघात झाला आहे। पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी बंजारा समाजाने एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत। आरोपीवर कठोर कारवाई, लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई व्हावी। आरोपीच्या कुटुंबाला हद्दपार करणे, पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या आरोपीच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना गावातून हद्दपार करावे। या प्रकारच्या घटना समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात। अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। या घटनेतील पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित वाटण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे महत्त्वाचे आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पीडितेला न्याय मिळवण्यासाठी आणि समाजात कायद्याचे राज्य आहे हे दाखवून देण्यासाठी या प्रकरणाची जलद सुनावणी होणे अपेक्षित आहे। रामनगर तांड्यामध्ये एका 11 वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे, बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकवटलेला आहे। आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले। मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे, तिला ब्लिडिंग झालेली आहे, तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा आवाज दाबला गेलेला आहे, मधून गळ्यामध्ये सूज आहे, बाहेरून गळ्याला सूज आहे, तिच्या ओठावर चावलेला आहे, चाकूचा धाक दाखवून 11 वर्षाच्या चिमुकलीचा 31 वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलांना बलात्कार केलेला आहे। आणि आमची मागणी ही आहे, या दीपक भोसले, बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे। त्या आरोपीचे 5ही घर आमच्या तंड्यामधून हद्दपार करा आणि नाहीतर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो। कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा, कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून, चाकूचा धाक दाखवून, अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये, त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये? पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का हा प्रश्न मला विचारावा लागेल, कारण सामान्य माणसं आमच्या घरामध्ये एखादा हत्यार सापडलं तर लगेच कारवाई होती, मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात, ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात। याची दखल पोलीस प्रशासनाने सुद्धा योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे। अशा प्रकार यासाठी आमचा सबंध बंजारा समाज इथे उपस्थित आहे। पत्रकार बांधवांचे मी आभार मानते, धन्यवाद। नागपुरी तांडा हा सोनपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो। दिनांक 10 रोज बुधवार ह्या दिवशी संध्याकाळी अंदाजे 7:30 ते 7:45च्या दरम्यान जी मुलगी छोटीशी दूध घेण्यासाठी आपली कॅटली घेऊन जात असताना तिथल्या भोसले नावाच्या तरुणांनी 31 वर्षाच्या आरोपींनी त्या छोट्याशा 12 वर्षीय मुलीला त्या दूध घेऊन घरासमोर जात असताना त्या मुलीला उचलून पत्राच्या शेडमध्ये नेऊन ती मुलगी खूप मोठ्या प्रमाणाने अटॅक करत होते, आरडत होते। त्यावेळेस त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्या पालकांना कळालं, त्यावेळेस त्या मुलाला बाहेरून दरवाजाच्या तोडण्याचा प्रयत्न केला गाववाल्यांनी, पण त्यांच्या वडिलांनी गिरमल भोसले हा बाळू भोसले म्हणून हद्दपार झालेला 355 असे गुन्हेगारी वृत्तीमधले 420 सोन्याचे डुप्लिकेट सोनं घेऊन लोकांना फसवणारा माणूस हा सोनपेठ पोलीस स्टेशन मध्ये कित्येक त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे। आज बी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे सोनपेठ पोलीस कोर्टामध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून केसेस चालू आहे। त्या अशा 355 अशा 420 सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी लोकांचे फुकट संपत्ती लुटून सर्वसामान्य गोरगरीब आज आमच्या बंजारा समाज ऊसतोडीच्या मार्गाने त्या तंड्यात राहणाऱ्या समाजाना फुकटच्या पैशावर वेटीस धरणं, पैशाचा धाक दाखवून गोरगरिबाला दाबणं, आमच्या माता भगिनी जर शेतामध्ये जात असताना आमच्या 40-50-60 वर्षाच्या आई बहिणीच्या हातातले पाटल्या दागिने अशा स्वरूपाचे काढणं, चाकूवरचे धाक दाखवून अशा बरेच प्रकारचे सोनपेठ पोलीस स्टेशनच्यावर गुन्हे आहेत। त्यांच्यावरतून असा येतो, आमच्या परभणीच्या एसपीला मी बांधलेलं आहे, एलसीबी मला 2 मिनिटात सांगतात कोण कुठून येतो, अशी ते काल सोनपेठच्या पोलीस स्टेशन आम्ही रात्री 3 वाजता आमच्या सगळ्या मातूर तंड्यातली बांधव, आमच्या सोनपेठ तालुक्यातल्या सगळ्या गोरसेनेचे आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत 200-300 कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिया मांडून बसलेलो होतो। त्या ठिकाणी ते गुन्हेगार भरतीचा माणूस
त्याची बाई सुद्धा ती 1 क्विंटलची बाई मी पोलीसवाल्याबरोबर पोलीस स्टेशनवर जात होते, त्याला त्या महिला अशा जर पैशाच्यावर पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करत असेल तर मी विनंती करेल पोलीस प्रशासनाला, तुम्ही एक शासनाचे तुम्ही खूप मोठे भाग आहात, आपण थोडस अशा गुन्हेगारावरती ना कोणी जर चिरीमिरी घेऊन एका त्या परवर्तीमध्ये कोणी जर बीट जमादार असेल त्या भागामध्ये जर करत असेल तर यांनी आपल्याला हात जोडून विनंती आहे, अशा परवर्तीच्या लोकांना आपण थोडं पाठीशी घालू नका। गोरसेना महाराष्ट्रामध्ये वेगळ्या भूमिकेत गोरसेनाच्या स्टाईलने मोठमोठे आंदोलन करेल, याची महाराष्ट्राने यावर जर आमच्या समाजाला जर न्याय जर नाही दिला आज ते तर हरण तस्कर तर त्या माणसाला जर ती परवर्ती जातात त्या ठिकाणी जर पाडत नसेल तर गोरसेनेचे गोरसैनिक त्या ठिकाणी आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांना तिथून हद्द पार करल्याशिवाय आम्ही गोरसेनेच्या वतीने राहणार नाही अशी मी गवाही देतो। आणि पत्रकार काल बंजारा समाजाच्या सगळ्यांनी शांत राहा। काल बंजारा समाजाच्या रामनगर महातपुरी तांडा या पीडित मुलीला ज्या पारध्याच्या पोरानं त्या बाळ्या भोसले ना या बंजारा तांड्यावर 2-4 घर ही वस्ती करून राहिले आणि या बंजारा समाजात तांड्यातल्या माता भगिनींना पुरुषांना युवा वर्गांना धमकावतायत आणि या पीडित मुलावर अत्याचार केलाय। तर या पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना फोन करून बोललेले आहेत। ॲडव्होकेट साधनाताई सुद्धा आक्रमक झालेला आहे। हा पक्ष संघटना विरहित संपूर्ण बंजारा बांधव महाराष्ट्रातला एकवटून या मुलीला न्याय देण्यासाठी उभा राहिलेला आहे। पीडित मुलीला न्याय जात नसती, धर्म नसती, पंथ नसती, हा बंजारा समाजाची मुलगी नाही, हा तमाम संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशाची ही पीडित मुलगी आहे। तर सर्वजण या मुलीला न्यायासाठी आले पाहिजे आणि असल्या नराधमांना त्या गावातून उठवून लावलं पाहिजे, ही संपूर्ण बंजारा समाजाची मागणी आहे।